किनी तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. कडक शॉट 6. काय फटका खेळला होता. क्लास चांगला फटका. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 7. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निहीर पाटील पुढे सरसावतोय. टेंबोड्याचा ब्रँड ग्रेट कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत कॉन्सन्ट्रेशन यावेळेला लॅप्स होऊन दिलं नाही. चांगला झेल टिपत असताना डोळ्यांची नजर अप्रतिम होती. आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कटआउटच्या स्वरूपात झेल करवी फलंदाज बाद रोहित किनी. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. रिहान सुपर किंग्स बहाडोली टीमला पहिला धक्का. गॉड. गोलंदाजाला प्रत्येक साईश ठाकूरला स्पेशली रोहित चौधरी प्रत्येक बॉलरला रोहित चौधरी 774 यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. क्या बात आहे. महत्वपूर्ण लढत आहे आणि त्यामुळे मात्र ही ऊर्जा दिली जाते. आता गार्गेश पाटील मिडल ऑर्डरचा फलंदाज राहुल पाटील या खेळाडूला घेऊन चालतील का. कारण आतापर्यंत राहुल पाटील यांच्या बॅटमधून 1 रन आले. षटकार आला आणि त्यानंतर रोहित किनी पुन्हा एकदा षटकाराच्या लालसेला थोडाफार कुठेतरी मात्र या वेळेला ती भुरळ घातली गेली आणि फलंदाज बाद होताना अतिशय निहीर पाटीलचा चांगला झेल पाहायला मिळाला सर्कलमध्ये. ग्रेट कॅच. साईश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म द विकेटने उजव्या हाताने. या वेळेला गार्गेश पाटील वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉलचा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने सचिन घरतच्या हातामध्ये बॉल निघून जातो बॅकफुटला जात असताना खेळलं गेलं होतं. परंतु इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर डळमळीत झाला नाही हे त्याचं प्लस पॉइंट पाहायला मिळतं. साईश ठाकूर चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाउन द ट्रॅक. रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये. छोटा पॅक बडा धमाका. ब्रँड ऑफ बहाडोली. षटकार 6. चांगला फटका होता. अप्रतिम खिचून मारला होता. पॉवर जनरेट केली होती. अफलातून टायमिंग पाहायला मिळाला. अफाट ताकद आणि निकाल सीमारेषेबाहेर. पुन्हा एकदा या वेळेला ऑन साइडला खेळलाय. पुलचा फटका. आता अगदी रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये आमच्या लाडक्या चिमुकल्याच्या स्वागतासाठी APL. षटकार 6. सध्या डीजे सेट होतोय. 19 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. व्हॉट अ बॅटिंग. सुशांत किनी अर्धशतकाच्या जोरावर काय बॅटिंग केली. आणि या पण देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. अग्री सामनावीर. ट्रॅक लाईन रुपेजी पाटील यांची संकल्पना. सध्या तरी विपुल वजे या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. VIP बॉक्स आपला खूप खूप धन्यवाद आहे. विकी वजे अँड ऑल टीम. दुपारीच त्यांचं सुद्धा आम्ही वर्णन केलं. देवानंद वजे साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सुशांत गिरी मॅन फ्रॉम भामटपाडा. अभिजितजी किनी आणि कुणालजी पटेल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. कौस्तुभ पाटील मास्टर माइंड जे अप्रतिम नेट रन रेटच्या बाबतीमध्ये बारकाईने लक्ष देतात आणि त्यांचं सुद्धा योगदान आहे आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. वेट अँड वॉच केलं. ओव्हर पिच बॉल होता. थांबले. वेग घेतला आणि षटकार ठोकला. 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक. माइंड ब्लोईंग. 6. लगातार 3 षटकार येत आहेत गार्गेश पाटीलच्या बॅटमधून.
आज जबरदस्त फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. संघाची परिपूर्ण तो संकट जी आले ती ओळखतो की आता मला इथे थांबायचं नाहीये, रडायचं नाही तर लढायचंय. वेळा अप्रतिम चांगला फटका तर आहे. बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. आज दीपेशजी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. एक बेस्ट विकेट कीपर मॅन फ्रॉम उमरोळी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 रन. चांगली रणनीती आखली गेले. बहाडोली वर्सेस बहाडोली, बेस्ट वर्सेस बेस्ट. सागर कुडू हलक्याशा हाताने सागरला सन्मान दिलाय की चांगला बॉल तू यावेळेला डिलिव्हर केला, त्यामुळे तुला हा माझ्याकडून सन्मान आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही. आणि त्यामुळे तुम्हाला कधी कधी षटकार चौकारांची तर परिभाषा तुम्ही बोलता, परंतु ते कर्तव्य असतं की सन्मान देणं. ते केलं यावेळेला. हलक्याशा हाताने टॅप केला जातोय. 1 रन तर मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग दीपेश वजेच्या माध्यमातून. फिट अँड फाईन नंदूकाका वजे यांचे सुपुत्र नेहमीच मात्र या खेळाडूला प्रोत्साहित करतात. संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर. ऑन साइडला स्टेप आउट झाले. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डिपमेंट विकेटला फिल्डर आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावां करता खणखणीत चौकार. क्या बात आहे गार्गेश पाटील. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हियर. गार्गेश पाटील इज ऑन फायर. क्लासी 4. प्रत्येक बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत राम नरेश सरवान ची आठवण करून देण्याचा प्रयत्न. रॉबिन उत्तप्पा, केदार जाधव या खेळाडूंचे उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रॉंग होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 झाले. 2 षटकांमध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये 34 झाले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या आपण जाऊया डीजे कडे. नाव माहिती नाही, परंतु त्यांना सलाम आहे. चौतीस धावा अशी संगीत वाजली पाहिजे तरच थिरकायला वाटतं. पावलं थिरकायला लागतात ऑटोमॅटिकली. कारण प्रेक्षक वर्ग काही जण या मॅचला पाहण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी येतात. त्यामुळे ती संगीत कानांवरती आल्यानंतर थोडंसं प्रसन्नता वाटते. माणूस रिलॅक्स होतो. कुठेतरी टेन्शन मध्ये असतो आणि तो थकवा दूर करण्यासाठी इथे पोहोचलेला असतो. हलक्याशा हाताने राहुल पाटील सेन्सिबल बॅटिंग करत असताना मात्र हीच ताकद आहे दोन्ही बंधूंची. कौस्तुभ पाटीलचं सुद्धा आपण पाहिलं असेल, तो पहिल्यांदा वेळ घेतो आणि त्यानंतर त्याचा चांगला खेळ दाखवतो. ही त्यांची टॅगलाईन आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35, लॉस ऑफ 1 विकेट, 7 बॉल मध्ये 25. गार्गेश पाटील व्हॉट अ इनिंग. काय फलंदाजी केली आतापर्यंत. स्ट्राइक रोटेट होते ही खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. सचिन गरत यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय. पिकअप शॉट. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय गार्गेश पाटील. विकेट केला होता. ओव्हर द विकेटने आले, परंतु आता राऊंड द विकेटने येण्यासाठी मजबूर केलंय. ऑन साइडला खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर दूर आहेत. शुभम तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 42 या धावसंख्येवर. 2 षटकांमध्ये 34 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत. 8 रन खर्च केलेत. राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडंसं कोण बदलतो. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच होताना पाहायला भेटतात आणि चान्सेस असतात कॉट बिहाइंडचे.
मोहम्मद शमीला आपण पाहिलं असेल न्यूझीलंड संघाबरोबर जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली होती वर्ल्ड कप मध्ये, दानादानी उडवली होती आणि तेव्हा त्याने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स मध्ये की राऊंड ते विकेटने आल्यानंतर हा बेनिफिट असतो गोलंदाजाला उजव्या हाताच्या. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु पंकज मडवी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलला महत्व दिलं आणि 43 वर धावसंख्या रेहान सुपर किंग बहाडोली या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहेत. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल विहा 11 भामटपाडा आणि राही फायटर्स माकणे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. रोहित पाटील अप्रिशिएट करत असताना ऍज अ विकेट किपर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली गेली. 44 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. आग्री प्रीमियर लीगचा क्रिकेटचा महासंग्राम आजचा सलग 6वा दिवस, उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस. 5 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. या क्रिकेटच्या खेळाचा एक आनंदच वेगळा असतो. चांगला बॉल होता, खोलवर बॉल, स्ट्रीट ड्राईव्हचा फटका, फिल्डर निहीर पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते 45. षटकार आल्यानंतर सचिन गरतने मजबूर केलं, राऊंड द विकेटने आला आणि याचं बेनिफिट सचिन गरतला मिळालं. त्याने ट्रॅप रचला की इथे सिंगल डबललाच महत्व द्यावं लागणार आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 45 ला 1 रेहान सुपर किंग बहाडोली टीम. चौथ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येईल साईश ठाकूर. जिद्दी खेळाडू, अतिशय चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. एका तरी इंजुरी असली तरी सुद्धा त्याने जी बॅटिंग केली 49 रनची झंझावती आणि झुंजार खेळ केली. परिपूर्णता आपण पाहू शकतायत. ओटांना जखम झाल्यानंतर सुद्धा मी मात्र यावेळेला थांबणार नाहीये. राहुल पाटीलचा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. सिंगल तर मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दीपेश वजे पुढे सरसावेल. यावेळेला ग्राउंडिंग झाले बॅट. हीच ताकद बनते जेव्हा तुम्ही बॅट हातामध्ये घेऊन धावता, त्यावेळेला तुम्हाला ती ग्राउंडिंग करणं फार गरजेची गोष्ट असते आणि तेच केलं आतापर्यंत राहुल पाटीलने. एका साईडला जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत सुरू आहे, कारण स्ट्राईक रोटेट होते, बॉल डॉट होत नाहीयेत आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी जो मानसिकतेचा तणाव असतो तो कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अप्रतिम चांगला फटका, टू दी कव्हर, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, काय फटका खेळलाय. 4 रन आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. हा खणखणीत चौकार. उजव्या हाताचा फलंदाज लेग स्टंपला होते, तिथून मात्र अगदी डावा पाय पुढे घेतला, उजवा पाय वाकवला आणि चांगला फटका मनगडाचा वापर करत असताना 4 रन. ग्रेट, सुपर टायमिंग. रोहित चौधरी 774, 500 रुपयांचा कॅश प्राइज. 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 52 रन्स. 52 धावा झालेत, बॉल फेकून झाले 3. 10 बॉल मध्ये 33. गार्गेश पाटील आज वेगळ्याच लय मध्ये पाहायला मिळतोय. बहाडोलीकर खुश असतील कारण आपल्या गावातील पोरगा चांगला खेळतोय. बेस्ट ऑफ लक रेहान सुपर किंग. निक किनी यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. अगोदर ओळखलं होतं साईशने की प्रत्येक बॉल मात्र आपण पाहतोय स्टेप आउट होऊन खेळतायत, तर यावेळेला आपण काहीतरी उपयोग करावा. इथून शॉर्ट बॉल टाकला गेला आणि समोरून वळवलं
तेवढा चान्स मिळाला नाही. बॅटचं फेस होतं ते अगोदरच क्लोज झालं आणि बॉल थोडासा थांबून आला, त्यामुळे सहज शक्य झालं नाही. चांगला बॉल होता. 52ला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 19-20 बॉल मध्ये आता मात्र यावेळेला आपण पाहिलं तर 46 ची पार्टनरशिप झाले. 1 रन स्मार्ट सिंगल. राहुल पाटील तेवढेच तरबेज आहेत. धाव घेण्यामध्ये अजून सुद्धा आपण पाहू शकताय उत्साहित आहेत. 1 रन वेगाने आली आणि एकेरीने संघाची धावसंख्या रेहान सुपर किंग बहाडोली टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 53 या धावसंख्येवर. या षटकात धावा थांबवले साईश ठाकूरने. पहिल्या षटकाचा उल्लेख केला तर 19 धावा खर्च केल्या होत्या, परंतु ते षटक काय झालं हे माइंड मधून त्यांनी डिलीट केलं आणि या महत्वपूर्ण षटकामध्ये मला आता धावा रोखायच्या आहेत हे त्याचं मानस आपल्याला पाहायला मिळतं. ग्रेट बॉलिंग. 53 रन्स. सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, हे सत्य आहे. तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार करू नका. आता आपल्याला काय करायचंय या गोष्टीचा विचार करा. ऑन साइडला खेळले. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु खराब फिल्डिंग. सागर कुडू त्या ठिकाणी होते. नवीन जी घरात ऍडव्होकेट यांच्या सन्मानासाठी 4 रन. गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. साखरेला जाऊ, क्रिकेटचा थरार पाहू. चला साखरेला जाऊ, क्रिकेटचा थरार पाहू. ओ साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. अतिशय चांगलं यारीचं गाणं हे आपल्याला पाहायला मिळतं. ऑपरेटर चांगले मात्र यावेळेला मुंबईवरून मागवलेत आणि खास करून आपण पाहताय चांगली गाणी आता मात्र यावेळेला सादर करत असताना. 57ला 1, 57 लॉस ऑफ 1 विकेट. 50 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 21 बॉल मध्ये 50 धावा. अगदी थोड्याच वेळात पाहुण्यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यांचं आगमन होईल. रत्नाकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दुपारच्या सत्रात त्यांचं सुद्धा वेलकम आहे. या स्पर्धेचे सल्लागार. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. 1 रन तर मेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 58 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 58 धावा या फलकावर. धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. सचिन घरत चांगली गोलंदाजी केले. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना बॉल क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. तंत्रशुद्ध फटका. सरळ बॉलला फेकून दिले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट बाय राहुल पाटील. चिंटू यांच्या बॅटमधून षटकार. होता स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी डोकं स्थिर होतं. सरळ रेषेमध्ये खेळले. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. पंकज बॉल फेकेपर्यंत या 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 रन, 66 धावा. राहुल पाटील पहिल्यांदाच आपण पाहिलं तर स्ट्रगल करत होते. सिंगल डबलला महत्व देत होते. त्यानंतर त्यांनी मात्र थोडा वेळ थांबले आणि आता त्यांच्या पाठमधून 12 बॉल 25 रन. एक महत्वपूर्ण इनिंग आणि एक सुद्धा डॉट बॉल नाहीये. सिंगल डबलला प्रथमतः महत्व दिलं. सेट झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर पाहुण्यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन तर मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67. 4 बॉलच्या समाप्तीनंतर आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व यतीनजी संकेस आहे
जे माजी उपसरपंच दुकटन वंजारी प्रीमियर लीग उपाध्यक्ष सचिनजी पिंबळे साहेब उपस्थित झालेले आहेत. मासवण गावातील अनमोल रत्न माजी पंचायत समिती सदस्य आणि VPL चे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख निखिलजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. VPL उपाध्यक्ष आहेत. पंकजजी पाटील मुरबे या ठिकाणी उपस्थित झालेत. बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक रन ऍड होईल 68 ला 1 आणि त्याचप्रमाणे VPL सचिव सुबोधजी संखे या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. उपेंद्र संके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. एक रन तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना सचिन गरज षटकार आल्यानंतर परिवर्तन केले. आतापर्यंत परिवर्तन ही काळाची गरज आहे. काळानुरूप तुम्हाला अपडेट व्हावं लागतं. 69 धावा. 5व्या षटकातील शेवटचा बॉल. सचिन गरज पराकाष्ठा करतायत. विकेट घेण्यासाठी त्यांची तळमळ ही त्यांच्या चेहऱ्यावरची दिसते, परंतु आतापर्यंत विकेट काही मिळत नाहीये. कारण बॅट आणि बॉलचा संघर्ष असताना बॅटर आणि बॉलरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली, ती मात्र राहुल पाटील. चांगला फटका ऑन साइडला. काय फटका खेळलाय. क्लासी 6. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत षटकार आणि पाहुण्यांचं षटकाराने भव्य स्वागत. व्यास साहेब आमच्या ऑन स्क्रीनवर डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारा व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. संपूर्ण आपण पाहिलं तर यतीनजी संकेत साहेब माजी उपसरपंच दुकटन वंजारी प्रीमियर लीग उपाध्यक्ष आहेत. जी स्पर्धा येते 3, 4, 5 जे एप्रिलला आपल्याला पाहायला मिळेल. वंजारी प्रीमियर लीग वंजारी समाज बांधवांसाठी एक वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेचं ओळखलं जातं आणि वंजारी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत सचिनजी पिंपळे साहेब. माजी पंचायत समिती सदस्य VPL अध्यक्ष आहेत. निखिलजी संखे VPL सदस्य उपाध्यक्ष पाहायला मिळत आहेत आणि पंकजी पाटील मुरबे या ठिकाणी उपस्थित आहेत. VPL सचिव आणि उपेंद्रजी संखे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व व्यक्तिमत्वांचं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. 5 षटकांचा खेळ झालाय. 75 धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल आहे का नाही. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक रन तर मेल. 76 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. सुरुवातीला दोन्ही बॅटरने स्पेशली राहुल पाटीलने वेळ घेतला होता. 14 बॉल मध्ये 32. आता म्हणजे नवीन जे जनरेशन आहे त्यांनी शिकावं काहीतरी या खेळाडूंकडून की स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय धावा होतात. ऑन साइडला लो फुल टॉस, परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. 69 रनची पार्टनरशिप ब्रेक. काय जबरदस्त 69 धावा तब्बल पार्टनरशिप झाली होती. ग्रेट बॅटिंग. फलंदाज बाद. रन 240 चा स्ट्राइक रेट. फोटो सेशन यावेळेला आपण पाहतायत देवानंद वजे साहेब, त्यामध्ये आशुतोष व्यवहारे सरांना सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत. यतीनजी संके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ही मंडळी उपस्थित होत असताना सचिनजी पिंपळे साहेब, मासवण गावातील अनमोल रत्न, मासवण प्रीमियर लीगला सुद्धा त्यांचं विशेष सहकार्य असतं. संपूर्ण मान्यवरांचं धन्यवाद आहे आणि स्वागत आहे. त्यांच्या समवेत देवानंद वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष, त्यांचे खासम खास परम मित्र आहे ते सर्वजण. 76 ला 2 आतापर्यंत 7व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर स्विच हिटचा फटका. क्या बात है जतीन. जतीन गरजच्या बॅट मधून षटकार. छोटा पॅक बडा धमाका.
class, so beautiful, so elegant, just looking like a wow. 6. यतीनजी संके साहेब यांच्याकडून राहुल पाटील निर्वाचित नगरसेवक सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपये असतील प्रत्येक षटकारासाठी. जतीन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, फसलाय. क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर देवानंदमध्ये आपला देवादादा आहे तो दुपटनवाला, दादा आहे तो दुपटनवाला. गाडी नंबर 36 वाला न पालघर जिल्ह्यानं फेमस झाला. गाडी नंबर 36 वाला न पालघर जिल्ह्यानं फेमस झाला. 82 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋषभ पाटील 8950, खूप छान बॅटिंग चिंटू दादा. राहुल पाटील आता मात्र यावेळेला आपण पाहतायत स्ट्राइक एंड कडे येत आहेत. राहुल घरत मात्र या ठिकाणी आपण पाहतायत एक रन तर मिळाली. 83 रन्स संधी होती. भूपेजी गावड साहेबांनी मात्र पारितोषिक लावलं होतं राहुल घरत यांच्यावर. 83 ला 3. चांगली बॅटिंग अंडरस्टँडिंग. गोलंदाज दीपेश वजेचं कौतुक करेन. दुसऱ्या बॉलवर त्याच्या षटकार आल्यानंतर त्यांनी परिवर्तन आपल्या गोलंदाजीमध्ये केले. लाईन अँड लेंथ मेंटेन केले. चांगला फटका आहे. वी फॅक्टर मध्ये 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु राहुल घरतने मना केलं आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 84 वर जाऊन पोहोचली गेले. यानंतर विहार 11 भामटपाडा टीम 2 आत करेल. राही फायटर्स माकणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या बॉल नंतर टॉस बॉक्स टॉस टाइम. 15 बॉल 33 रन. एक सुद्धा डॉट बॉल नाहीये. काय स्ट्राइक रेट अप्रतिम पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला पूल केलंय. तंत्रशुद्ध फटका परंतु तिथे पुन्हा एकदा जितेशला निवडलं. ग्रेट कॅच नंबर 2. 6 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 84 रन. रोहित चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी विकेटसाठी. केले गेले तरी आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. 15 बॉल मध्ये 33 राहुल प्रकाश पाटील, 15 बॉल मध्ये 36 गार्गेश गजानन पाटील. सुपर बॅटिंग. दोन्ही फलंदाजांनी 69 रनची पार्टनरशिप केली. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर जो फलंदाज पाहायला मिळाला रोहित किनी 6 धावा, राहुल 1 आणि जतीनने 1 षटकार ठोकला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या विहा 11 भामटपाडा. चला धावत पळत या प्लीज. आणि त्यानंतर रुई फायटर्स माकणे, रुई फायटर्स राही फायटर्स माकणे प्लीज आपण यायचंय. राही फायटर्स माकणे टीमचे कॅप्टन.
चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मी यतीनजी संकेत साहेब यांना विनंती करेन, माझे उपसरपंच धुकटन सचिनजी पिंपळे साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, धीरज आणि एका साईडला तुषार. इथेच आपण टॉस करूया लगेच. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला या आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. यस, धीरज पाटील कॉल करतील. 2026. यस, 2026. धन्यवाद संकेत साहेब, आपण विराजमान व्हायचंय. धीरज टॉस जिंकलाय. यस, पेंडिंग असेल डिसिजन, त्यानंतर आपण लगेच कळवायचंय. रन रेट पाहून आपण कळवतील हा टॉस पेंडिंग आहे. धन्यवाद. या आपण भूपेजी गावड साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण यतीनजी संकेत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. यतीनजी संकेत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटवर अफाट प्रेम नेहमीच पाहायला मिळतं आणि माजी उपसरपंच धुकटन आणि वंजारी प्रीमियर लीग उपाध्यक्ष म्हणून हे पद भूषवत आहेत. तर मी विनंती करेन चला या यतीनजी संकेत साहेब माजी उपसरपंच धुकटन, वंजारी प्रीमियर लीग उपाध्यक्ष सचिनजी पिंपळे साहेब माजी पंचायत समिती सदस्य, VPL चे अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर निखिलजी संके VPL उपाध्यक्ष आहेत. पंकजजी पाटील मोरबे VPL सचिव आणि भूपेंद्रजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष देवानंद वजे साहेब आणि उपाध्यक्ष भूपेजी गावड साहेब यांच्या वतीने हा स्वागत सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपण संपूर्ण टीम या स्पर्धेला उपस्थित झाला. 4 चांद लागले या स्पर्धेला, त्याबद्दल आपला मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. साखरे गावातील सुंदर व्यक्तिमत्व हरीश्वरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर. दरम्यान सामन्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वाईट आल्यानंतर या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे फसलेत. व्हॉट अ कॅच. अचित पाटील स्वतःला झोकलं होतं. या स्पर्धेतील उत्तम झेल या अगोदर सुद्धा अचित पाटीलचा आपण पाहिला होता आणि त्यानंतर पुनश्च एकदा सुंदर झेल टिपत असताना साईश ठाकूरच्या खेळीला पूर्ण विराम.
बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही, बॅटचा टो लागला होता आणि त्यामुळे बॉल सहज पार झाला नाही आणि सरळ बॉल निघून जातोय. अचित पाटीलने खूप चांगला झेल टिपला, छोटा पॅक पडा धमाका, फटका चांगला होता, नो डाऊट मिसटायमिंग स्ट्रोक म्हणता येईल आणि तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, अगदी स्वतःला झोकलं, दाग अच्छे होते अचित पाटील. व्हॉट अ कॅच. कृपेश पाटील यांनी थोडेफार कुठेतरी मार्गदर्शन दिलं असेल की अचित तुला अशा प्रकारच्या कॅचेस पकडायचे आहेत, शक्य ते अशक्य ते अशक्य, अशक्य ते शक्य करून दाखवण्याची हीच ती वेळ असते आणि तेच केलंय. पहिल्या बॉलवर विकेट. आता सागर कुडूला नामी संधी आहे, एक मोठ्या इनिंग मध्ये तो कन्वर्ट करेल का आपली खेळी, याकडे लक्ष असेल. अग्री प्रीमियर लीग आपण पाहत आहेत, चांगला आयोजन नियोजन. धन्यवाद यतीनजी संकेत साहेब, मॅचचा आनंद घेतील. संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पंकजी पाटील, सचिनजी पिंपळे साहेब, निखिलजी संकेत साहेब आणि भूपेंद्र संकेत साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. आता मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पहा, कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली लगेच वाढलाय गार्गेजचा. जेव्हा एखादा गोलंदाज जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करतो त्यावेळेला फिल्डर चांगली साथ देतो, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. तेच झालंय. चांगला फटका आहे, ऑफ ड्राईव्ह, सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर पुढे सरसावतील, मात्र पाहता पाहता 2 रन्स हेच करावं लागेल. दोन्ही बॅटरला सिंगल डबलला बिल्ड करावं लागेल, मोठी खेळी दाखवावी लागेल, पार्टनरशिप रचावी लागेल आणि तेव्हा कुठेतरी ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्धी संघावर हलकासा दबाव वाढेल आणि गोलंदाज चुकांवर चुका करू शकतील. सायकोलॉजी असते. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, फटका तर छान आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कृपेश पाटील बेस्ट फिल्डर, त्याच्याकडून झाली चुकी, चुकीला माफी नाही. येणाऱ्या बॉल मध्ये देत दनादन फलंदाजी होईल का याकडे लक्ष असणार. हा फटका पहा, गार्गेश पाटील राईट मुहूर्त विकेटने आले, लो फुल टॉस बॉल होता आणि चांगले प्रयत्न केले होते. जर बॉल कदाचित तिथे चिपकला असता तर चांगला झेल झाला असता. आता मात्र या वेळेला हवाई सफर केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी. षटकार 6. खूप मोठं योगदान आहे किरणजी पाटील यांचं सुद्धा. अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितले, काय एक्झॅक्टली पोहोचलेत का पंच मात्र सांगतायत देऊ आम्ही, जो काही निर्णय आहे तो मात्र थर्ड अंपायर कडे जरूर पाठपुरावा केला जाईल. आफ्टर लंच नंतर आमचे साथी समालोचक मंद मंद पावलांनी मनोज पाटील उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट तर झाला होता, ऑलमोस्ट पोचले होते जवळजवळ आपण पाहिलं तर, परंतु पंचांचा निर्णय हा पंचांचा असतो, पंचांनाच ती ऑथॉरिटी असते. आम्ही काही सांगू शकत नाही. जरी ऑन स्क्रीनवर तो पोचलाय परंतु आम्ही डिक्लेअर करू शकत नाही की तो पोचलेला आहे. जेव्हा पंच सांगतील यस तो पोचलेला आहे तेव्हा मात्र यावेळेला जो काही निर्णय असेल तो दिला जातो. त्यामुळे समालोचकांना सुद्धा ती ऑथॉरिटी नसते आणि जवळजवळ सेफ आहे. सेफ आहे. 1 रन कंप्लीट. 16 रन झालेत. सगळे नियम मात्र बांधून ठेवलेले असतात. आपण पाहू शकताय या क्रिकेटच्या खेळामध्ये समालोचकांनी समालोचकांचं काम करायचं असतं, पंचांनी पंचांचं काम करायचं असतं. समालोचक पंच बनण्यासाठी गेले तर त्यांना ती ऑथॉरिटी नसतेच. तिथे कधी कधी गालबोट सुद्धा लागलं जातं. ते सुद्धा खूप मायण्या गोष्टी असतात. दिनेशजी थापट, थँक्यू व्हेरी मच. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आफ्टर लंच नंतर तुम्ही सुद्धा जॉईन झालेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक 1 कंप्लीट झाले, 16 रन झालेले आहेत. तानसा किंग
अभिजित गिनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे पंकजी गिनी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईश ठाकूर बाद झाल्यानंतर डगआउट शांत राहिलाय, परंतु सागर कुडू शांत राहिलेले नाहीये. आज सागर कुडू यांना मात्र काहीतरी करावं लागेल. ही नामी संधी असते. सचिन गरत नो डाऊट अनुभवी खेळाडू, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख रोहित गिनी. 1 वर्ष या गोलंदाजाने थैमान घातलं होतं. फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. 16 ते 17 विकेट्स घेण्याचा मान सुद्धा मिळवला होता. ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट सागर कुडूला माहिती आहे की आता हवेचा झोत जो आहे तो लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे, म्हणून कधी कधी बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो. पोटेन्शियल तुमच्याकडे फार असतं, परंतु जेव्हा तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहायला जातील त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित पोहता येणार नाही. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या वेळेला तुम्ही हवेच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी जातील तेव्हा तुम्ही झेल करवी फलंदाज बाद होतील. या गोष्टी क्रिकेटची सिच्युएशन आणि ग्रामीण भाषेत एक टॅग लाईन नेहमीच म्हटली जाते की जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा, जिथे वारा तिथे षटकार चौकार मारा, हे टॅग लाईन आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. रोहित गिनी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न सचिन गरत यांचा जरूर होता, परंतु तेवढ्याच उमेदीने चांगले फिल्डर लगेच आले आणि तुम्हाला सर्कलमध्ये तेवढं दक्ष राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. रोहित गिनी भरपूर वर्षांचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17, लॉस ऑफ 1 विकेट. शफल झाले होते ऑलरेडी आणि इथून व्हाईट यॉर्करने या बॉलची सांगता झाली. राहुल पाटील यांच्या हातामध्ये बॉल विसावला. चांगला बॉल, खेळपट्टीवर बॅट आदळते आणि बॉल निघून जाईल. राहुल पाटील अप्रिसिएशन संपूर्ण खेळाडू करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जे वादळ आलं होतं ते वादळाला शांत करण्याचं काम केलंय. APL 3 मध्ये 22 विकेट मिळवले होते रोहित गिनी यांनी. या वेळेला अप्रतिम चांगला फटका आहे आणि सरळ बॉल निघून जाईल प्रणाली. प्रफुल्ल पाटील यांच्या कटआउटच्या जवळून खणखणीत चौकार. गुड शॉट. एकवीस धावा झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. रोहित गिनी ओव्हर पिच बॉल होता. सचिन ऑलरेडी मात्र सीट झाले होते की या बॉलला मला रीड करायचं आहे आणि त्याच पद्धतीने खेळायचं आहे. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले. 21 धावा. चांगला बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता रोहित गिनी. 22 विकेट्स टेंबोडेच्या मैदानात. अक्षरशः या गोलंदाजाचं अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं आणि 4 विकेट 3 वेळा घेतले गेले होते त्याच वर्षात आणि 3 विकेट 2 वेळा. चांगली माहिती कौस्तुभ पाटील या वेळेला त्यांच्या कम्प्युटरमध्ये पाहायला मिळते. 21 धावा झालेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम सज्ज राहायचंय. VI11 भामटपाडा आणि राही फायटर्स माकणे आणि त्यानंतर 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. शैलेंद्र पाटील 9723 थँक्यू व्हेरी मच. आपल्या सुद्धा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. मनीष निजाई संपूर्ण ऑन स्क्रीन दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्कची संपूर्ण टीम. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यकारिणी समिती आपल्याला पाहायला मिळते. देवानंद कृष्ण वजेसाहेब अध्यक्ष,
भूपेशजी धनेश गावड उपाध्यक्ष, योगीजी रमेश तरे सचिव, रुपेशजी नरेश पाटील खजिनदार, रत्नाकांत अरुण पाटील सल्लागार, किशोरजी नारायण वजे सहसचिव, प्रशांतजी रमाकांत किनी सहखजिनदार, मनोजजी दिलीप पाटील सल्लागार पारगाव गट, संदेश भगवान पाटील सल्लागार सफाळे गट, विनोद चंद्रकांत पाटील सल्लागार उमरोळी गट, संजय गजानन गरज सल्लागार सांदीप गट. आणि सदस्य आपण पाहिलं तर कल्पेशजी कुडू. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर यस ऑफसाईडच्या बाहेर होता आणि त्यामुळे विरल नायर सर वळतायत. एक रन ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजून सुद्धा 63 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 63 रन. सामना बॅलन्स. यावेळेला सरळ बॉल निघून जाईल आणि इथून आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. धाव कंप्लीट झाली बाईकच्या स्वरूपात. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 23. अग्री कट्टा या हॉटेलचे प्रोप्रायटर अंकितजी घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सदस्य जे आहेत कल्पेशजी भालचंद्र कुडू, संजयजी एकनाथ किनी, विशालजी परशुराम पाटील, तुषारजी भगवान पामाळे, स्वप्नीलजी कृष्णा पाटील, विशालजी विनोद घरत, निलेशजी जयवंत वजे, संदेश रवींद्र पाटील. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. सचिनजी नरहर किनी, वैभवजी सुधीर घरत, विक्रमजी काशीनाथ घरत, प्रफुल्लजी नरेश वजे, सुनीलजी मोहन वजे, जयकांत एकनाथ तरे. अजून काही सदस्य आहेत, जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. यावेळेला चांगला फटका आहे. ऑन दी अप खेळला गेला होता. जीत पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 24 धावा. चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी कृपेश येत आहेत. त्या अगोदर अच्युत पाटील. चांगली फिल्डिंग. अपकमिंग यंग टॅलेंट. नाईस फिल्डिंग. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. त्यानंतर मनोज अनिल घरत, रोहित जनार्दन किनी, धनंजय नारायण पाटील, मनीष कमळाकर गावड, गौरव लालनाथ किनी, प्रमोदजी घरत, राकेश बंडू कुडू, मनोज किशोर पाटील, परीस विलास किनी, बालचंद्र बंडू पाटील, अक्षयजी बुधाजी घरत. या सर्वांचं मनपूर्वक कार्यकारिणी समितीचं धन्यवाद आहे. यावेळेला स्विच हिट करण्याची तयारी दाखवली होती. पुन्हा एकदा रोहित किनी. नेम चुकतोय त्या ठिकाणी. स्टंप्सला हिट होत नाहीये बॉल. बाईकच्या स्वरूपात एक रन मिळेल. स्मार्ट सिंगल घेतायत. सिंगलला मात्र यावेळेला कन्वर्ट करतायत. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे. यस प्रदीपजी पाटील समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. भरपूर वर्षांचा अनुभव समालोचकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि आज ते उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन देवानंद वजे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आपलं सहर्ष स्वागत. 26 ला एक तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. गार्गेश पाटील ऑलराऊंडरची भूमिका अगदी नेत्रदीपक निभावले. परंतु सागर कुडू थांबणार नाहीये. यावेळेला सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि प्रदीपजी पाटील समालोचक यांचं भव्य स्वागत. व्यासपीठावर 6. बॅटचा वापर केला. 32 रन. शॉट ऑफ लेन बॉल पूल केलाय. स्टायलिश, डिलाइटफुल. व्हॉट अ बॅटिंग. क्लास दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर कुडू. आता नाही थांबणार. त्या वेळेला हेच प्रीत वाक्य पाहायला मिळतं. हीच मला मात्र संधी आहे. कारण आतापर्यंत सर्वजण सांगत होते आउट ऑफ फॉर्म, फ्लॉप शो ठरतायत. परंतु आता इथून सुपर बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मी या मैदानात चांगली बॅटिंग करेन. 10 बॉल मध्ये 29 त्याच्या बॅट मधून आलेत. आता टार्गेट 18 बॉल 47 रन हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल आणि 47 रन्स तानसा किंग या टीमला विजयाकरिता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल याकडे लक्ष असणार आहे.
अग्री प्रीमियर लीग सीझन 9 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि अतिशय जोमाने एकोप्याने येत असताना ही स्पर्धा आपण पाहत आहेत. म्हणतात ना, मातीशी नातं, कष्टाची मैत्री आणि एकोप्याच्या भावना जपणारी ओळख म्हणजेच अग्री समाज बांधव. चांगलं क्रिकेट, अप्रतिम. सागर कुडू त्या एंडने जेव्हा असतो तेव्हा तो मात्र जबरदस्त हवेच्या झुतावर त्या बॉलला पाठवतो. शुभम सध्या यावेळेला आपण पाहतायत अनिकेत रिलॅक्स होत असताना त्यांचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा मॅच बॉल आलेला आहे. सध्या राज निजाई लंच नंतर संपूर्ण बिझी असतात. खऱ्या अर्थानं ऊन वारा पाऊस वादळ काहीही असो, त्या स्टँडवर कधी कधी मात्र सुरक्षितता सुद्धा नसते, तरी सुद्धा मात्र कोणत्याही प्रकारची कारण विश नेटवर्क कॅमेरामॅन सांगत नाही, त्यांची ओळख आहे. संघाची धावसंख्या 38 झालेली आहे. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण शुभ दुपार. सर्वांना सहर्ष स्वागत. आता करंट रन रेट जो आपण पाहताय 12.67, परंतु आता 15.67 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला. राहुल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता रोहित किनी. हाईट चांगली आहे आणि त्यामुळे उंचीचा फायदा घेत असताना पाहायला मिळतो. हाय ऍक्शन त्याची पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला तडाखेबंद फटका सरळ बॉलला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 यावेळेला ऑन साइडला सचिन गरत हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून चाललाय षटकारासाठी. क्या बात आहे. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. तानसा किंग डगआउट मधून टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग, मॅग्निफिसंट इनिंग. पन्नास रन झालेत. आता विजयासाठी 35 ची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉल मध्ये 35 रन. ऑन साइडला खूप चांगला फटका जरूर खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 51-51. या धाव संख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सागर कुडू 10 बॉल मध्ये 29, 290 चा स्ट्राईक रेट. 11 बॉल मध्ये 18 सचिन घरत यांच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. विक्रमजी घरत आणि अक्षयजी घरत सदस्य उपस्थित होत असताना मंद मंद पावलांनी या दुपारच्या सत्रात त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. साले भाऊजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 51 ला 1 चौथे षटक. पुन्हा एकदा रोहित किनी 2 षटकार जरूर आले. रोहित कमबॅक करेल का? सागर कुडू कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष. हलक्याच्या हाताने लेट कट खेळले गेले. अप्रतिम, सुपर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सरळ बॉल निघून जाईल. थर्ड मॅनला क्लिअर करणारा, या सीमारेषेला राम राम ठुकणारा चौकार. हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर येते. दुसऱ्या रन साठी पलटले होते. रोहित किनी वेगाने आले, एफर्ट घेतले आणि 1 रन मिळत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 56. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 रन. वेळेची दिरंगाई करताना लगेच फील्ड सेट करा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. माझ्या सतुबाई देवीला
सत्वाची पहाटोली गावाला, आई सत्वाची पहाटोली गावाला, या पहाटोली गावाला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला. आधी वंदितो मी माझ्या सतवाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सतवाई. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आपण पाहतायत. अतिशय चांगलं देखणं आयोजन या स्पर्धेचं. सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं या मैदानाला राजूजी रामचंद्र पाटील साहेब राजूदादा यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे पहिलं पारितोषिक 1,21,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. राजूदादा पाटील मॅन ऑफ द सिरीज HF डिलक्स हिरो ही बाईक आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याच माध्यमातून सौजन्य केले गेले. सिंहाचा वाटा आहे राजूदादा पाटील यांचा 0007. संजयजी गिनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नेक्स्ट मॅच त्या ठिकाणी त्यांची आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. 12 बॉल 29 रन. जयप्रकाश पाटील जग्गू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 40+ खेळाडू आहेत. यावेळेला फटका छान आहे. ऑन साइडला खेळलाय 6 धावन करता. म्हणून मी म्हटलं होतं की एका इनिंगची गरज आहे सागर कुडूला. काय बॅटिंग सुरू आहे. सागर कुडू आज थांबणार नाहीये. पहिल्याच बॉल पासून त्याचा अप्रोच इंटेंट पाहायला मिळाला होता की मी आज थांबणार नाहीये. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली 62 धावा तब्बल. 23 रनची आवश्यकता. चांगला फटका होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अचित पाटील पुढे येत आहेत, वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फंबल झाले. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील का? यस डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु सचिन गरज सांगतायत इथे रिस्क नको. धावा येत आहेत, धावा थांबत नाही आहेत. आपण दोघेही लयबद्ध झालोय. इथे कॉन्ट्रीब्युशन चांगलं दाखवलंय. पार्टनरशिप झाले. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशनची गरज असते. ते कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. 64 धावा 25 बॉल मध्ये 63 धावांची पार्टनरशिप. गेल्या मॅच मध्ये 69 धावांची पार्टनरशिप झाली होती. म्हणजे पार्टनरशिपला महत्व द्यायला हवं. विश्वास, आत्मविश्वास, चांगला बॉन्डिंग. 64 लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस बॉल होता. यावेळेला सोडून दिलं, लेफ्ट केलं, संयम बाळगला. लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून जातोय. व्हाईट बॉल. 1 रन मेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 65. विजयासाठी 24 रनची आवश्यकता. 240च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. तानसा किंग टीम. समोरच मात्र फिल्डर यावेळेला यस. 20 धावेची आवश्यकता असेल. 20 रन्स विजयासाठी. 10 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. समोरच एक प्लेयर शॉट स्लिम्ड ऑफ ज्याला म्हटलं जातं. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. कृपेशला पाहतच राहावं लागेल. षटकार 6 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. दोन धावा अर्धशतकापासून दूर. आणि या वेळेला षटकार येईल का? या सागरकडून बॅट दाखवायचे. अर्धशतकीय पारी. ब्रँड आहे बहाडोलीचा. जबरदस्त बॅटिंग करत असतात. त्याचं अनालिसिस. 16 बॉल 54 रन्स 337.50. 7 षटकार 1 चौकार. आणि बॅटला चुंबन करत असताना पाहायला मिळतोय. नतमस्तक होतोय खेळपट्टीला. मॅग्निफिसंट बॅटिंग. अक्षयची घरं त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साइडला अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. एक नंतर मेल. अभिजित चिकनी यांच्याकडून 1000 रुपये. सागर कुडूला
5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 78, 7 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. संजय किनी या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळाले व्यासपीठावरून. आता पुन्हा एकदा टीम मिटिंग त्यांची असेल, कारण पुढील मॅच त्यांचीच पाहायला मिळेल. 78 धावा झाले, 7 बॉल 7. काय जबरदस्त क्लास बॅटिंग. सचिन गरत एका साईडला, त्यांनी खूप सुरेख साथ दिली. सागर कुडू तू खेळ, बिंदास्त पाठिंबा दिला. 77 धावांची पार्टनरशिप. जयप्रकाश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. काय फटका खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ब्रिलियंट बॅटिंग. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 82 रन. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या. त्यांचा किंग खराटकर या टीमला 3. सुपर बॅटिंग पहा. अर्धशतकीय पारी आपल्याला पाहायला मिळाली. काय खेळी केली, संयम, आक्रमकता. वेळोवेळी मात्र ती फटक्यांची आतषबाजी, चुंबन केलं. या खेळपट्टीला नतमस्तक झाला. धन्यवाद खेळपट्टी, तूनेच मला मात्र संकटात या वेळेला बाहेर काढलंय. बॅटला चुंबन करताना तू नेहमी माझ्या समवेत तू राहा. कठीण काळात मी तुला तुझी पूजा करेन. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना सुपर. कारण कठीण काळामध्ये हीच बॅट तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाग पाडते. त्याचा मान सन्मान करणं खूप गरजेची गोष्ट आहे. स्लो मोशन मध्ये आपण पाहतायत कधी कधी विकेट गेल्यानंतर बॅट तुम्ही फेकून देता. फेकून देऊ नका. त्या बॅटचा आदर सन्मान करा आणि त्या बॅटची खरी पूजा करा. कारण याच बॅटने तुम्हाला स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव दिलंय. त्या बॅटचा आदर करायला हवा. तेच केले सागर कुडूने. मॅग्निफिसेंट. 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता आहे. संकेत अगरवाडी या गावातून तो बिलॉंग करतोय. आणि जर संकेतने मॅच विन करून दिली, डिपेंड केल्या, तर कौस्तुभ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सागर कुडू सुपर बॅटिंग. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. सेन्सिबल बॅटिंग करत असताना. म्हणून मी म्हटलं होतं की फ्लॉप शॉट ठरतात, परंतु त्यानंतर तुम्हाला एका इनिंगची गरज असते मॅन इन फॉर्म होण्यासाठी. आणि त्या आज त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायला मिळाले सागर कुडूचे. जीवाची आकांक्षा गोलंदाजाने सुद्धा केली, परंतु गोलंदाजांना परफेक्ट 2 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आहेत, 83 रन. पाच बॉल आणि 2 रन. रुपेश पाटील, अंकितजी घरत मॅचचा आनंद घेत असताना कॉमेंट्री बॉक्स मधून. यावेळेला खाली बॉल राहिला होता. रोहित किनी यांनी चुकी केली. 1 रन कंप्लीट झाले. एकेरीने कंट्रोल सुटलं, संयमचा ताबा सुटला आणि इथे 2 रन्स घेत असताना चौकार येईल का. आणि पंच मात्र दर्शवतायत या धावा एकंदरीत 5. पहिल्याच धावेला मात्र आपण पाहिलं पंजा, म्हणजे या नेट रन रेट मध्ये खूप मायने राखतात 22च्या स्वरूपात. 83 वर पोहोचला गेला. रिहान सुपर किंग बहाडोली मात्र या वेळेला त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होत असताना आणि तानसा किंग क्वालिफाय होत असताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. 18 बॉल 56, 311.11चा स्ट्राईक रेट, 7 षटकार 1 चौकार, 18 बॉल 56. सागर शामराव कुडू, मॅन फ्रॉम बहाडोली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. अभिजित किनी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. सुपर.